पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव खुर्दमध्ये 13 वर्षांच्या मुलाला जिवंत जाळलं। अज्ञात आरोपींचा तपास सुरू। मुलाच्या खुनाचं कारण अजूनही स्पष्ट नाही। दिव्यामध्ये शुक्रवारी नक्की काय घडलं? IBN लोकमतच्या हाती लागला दगडफेकीचा व्हिडिओ। पोलिसांनी रुळावर जमावाला पांगवल्यानंतर सुरू झाली दगडफेक। भिवंडीमध्ये पेंढा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग। ट्रकचा चालक आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली। त्या चौकशीत जर जे कोणी दोषी आढळतील, रेक्टर असेल, अन्य कर्मचारी असतील, या सर्वांवर कडक कारवाई मी उद्या करणार आहे। मुंबईत वरळी हॉस्टेल प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार। समाज कल्याण मंत्र्यांचं आश्वासन। रेक्टरची मनमानी आणि सुविधांची वानवा असलेल्यांना न्याय मिळणार का? विद्यार्थिनींचा सवाल। मराठवाड्यातल्या शेतकरी आणि शेती अडकली दुष्टचक्रात। वर्षभरात मराठवाड्यात 570 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। राज्य सरकारने केलेली मदतीची घोषणा कधी पोहोचणार? शेतकऱ्यांचा प्रश्न। पाकिस्तानची मुजोरी। भारतीय मच्छीमारांच्या 2 बोटी पकडल्या। 5 दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणेला पोरबंदरच्या समुद्रात घुसखोरी करताना आढळली होती पाकिस्तानी बोट। सीमेवरही पाकिस्तानकडनं गोळीबार सुरूच। बॅडमिंटन असोसिएशनने पद्म पुरस्कारांसाठी सायना नेहवालच्या नावाची केली शिफारस। पुरस्कारासाठी नाव न दिल्याने सायनाने ट्विटरवर व्यक्त केली होती नाराजी। आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या 4थ्या दिवशी घुमले व्हायोलिनचे सूर। डॉक्टर प्रभा अत्रेंच्या गायनाने झाली महोत्सवाची सांगता।